Dear students, we will discuss about DNA replication. स्टेट बोर्डच्या सिलॅबसप्रमाणे DNA रिप्लिकेशनविषयी काय काय सांगितलेलं आहे ते आपण आता बघत जाऊयात. आता DNA रिप्लिकेशनविषयी बघत असताना बघा काय म्हणूया आपण, तर DNA मॉलिक्यूल जो आहे किंवा DNA जो ह्युमन सेलमध्ये असतो किंवा कुठल्याही सेलमध्ये असतो त्याची वेगवेगळी फंक्शन्स आहेत. त्यातली 2 फंक्शन महत्त्वाची आहेत. समजा की हा DNA मॉलिक्यूल आहे तर ह्याची 2 महत्त्वाची फंक्शन. पहिलं महत्त्वाचं फंक्शन काय, रेग्युलेशन अँड कंट्रोल ऑफ ॲक्टिव्हिटी. कुठल्या ॲक्टिव्हिटी, तर सेल ॲक्टिव्हिटी. म्हणजे असं आहे की प्रत्येक सेलमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटी होतात त्याचं सगळं रेग्युलेशन किंवा त्याचा कंट्रोल जो आहे तो DNA करतो. म्हणजे काय, तर DNA हा वेगवेगळ्या गोष्टी तयार करतो. उदाहरणार्थ DNAपासून mRNA तयार होतो. mRNAचा यूज करून मग काय होतं, प्रोटीन सिंथेसिस होतं. किंवा RNA जे तयार होतात ते DNAपासूनच होतात. मग हे जे फंक्शन आहे की बाकीचे मॉलिक्यूल फॉर्म करण्याचं फंक्शन, DNAपासून बाकीचे मॉलिक्यूल फॉर्म करण्याचं, DNAपेक्षा वेगळे मॉलिक्यूल फॉर्म करण्याचं फंक्शन, म्हणून त्याला म्हटलं आहे हेटेरो कॅटॅलिटिक फंक्शन. तर हेटेरो कॅटॅलिटिक म्हणजे काय लक्षात आलं का बघा, तर हे DNAचं हेटेरो कॅटॅलिटिक फंक्शन आहे. म्हणजे DNAपासून RNA फॉर्म केला जातो किंवा DNAपासून प्रोटीन सिंथेसिससाठी लागणाऱ्या गोष्टी तयार केल्या जातात, त्यावेळी त्याला म्हटलं जातं हेटेरो कॅटॅलिटिक फंक्शन. आणि समजा जर सेल डिव्हाइड होत असेल, म्हणजे सेल रिप्रोड्यूस होत असेल आणि नवीन सेल फॉर्म केले जात असेल, तर ते जे DNAचं फंक्शन आहे त्याला म्हटलं जातं ऑटो कॅटॅलिटिक फंक्शन. ऑटो म्हणजे काय, तर ऑटो म्हणजे सेल. म्हणजे सेल काय करते आहे, स्वतःसारखीच दुसरी सेल तयार करते. मग त्यावेळी त्या फंक्शनला म्हटलं जातं ॲटो कॅटॅलिटिक फंक्शन. मग हे कधी होतं, तर हे सेल सायकलमध्ये होतं. आपण सेल सायकल 11वीमध्ये शिकलेलं आहे. तर समजा ही सेल सायकल आपण काढली, तर ह्या सेल सायकलमध्ये इथं आपण एक सेल दाखवलेली आहे. ही सेल सायकलमध्ये एंटर झाली तर इथून ते इथंपर्यंत जी असते त्याला म्हणतो आपण इंटरफेज, आणि ही जी आहे हिला म्हणतो आपण एम फेज. तर इंटरफेजमधली फर्स्ट फेज म्हणजे G1 फेज, नंतरची फेज म्हणजे S फेज, त्याच्यानंतरची फेज G2 फेज, आणि लास्ट फेज म्हणजे कुठली येते, एम फेज. आता यामध्ये काय होतं बघा, ज्यावेळी ही सेल सायकल रन होते त्यावेळी न्यूली फॉर्म सेल पहिल्यांदा काय होते, ग्रो होते म्हणून त्याला आपण ग्रोथ फेज म्हणतो. मग तिला आपण फर्स्ट ग्रोथ म्हणजे G1 फेज म्हणतो. त्याच्यानंतर काय होतं, तर त्यानंतर S फेज होते. ह्यातली S फेज महत्त्वाची बघा. DNA रिप्लिकेशनमध्ये किंवा S फेजमध्ये त्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये जेवढा काही DNA आहे तो सगळा रिप्लिकेट केला जातो. त्यामुळे S फेज हा DNA रिप्लिकेशनचा फेज आहे. त्याच्यानंतर कुठली फेज येते, G2 फेज. त्यावेळी पुन्हा काय होते, सेलमध्ये बाकीच्या गोष्टींची ग्रोथ जी आहे ती होते. आणि नंतर एम फेज येते. एम फेजमध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज. आणि टीलोफेज संपली की मग काय होतं, टीलोफेज संपली की मग सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमची डिव्हिजन, आणि एका सेलपासून 2 सेल तयार होतात. अशा पद्धतीने ही सेल सायकल होते. तर ह्या सेल सायकलमधली DNA रिप्लिकेशनसाठी किंवा डुप्लिकेशनसाठी महत्त्वाची फेज कुठली असेल, तर S फेज. S फेजला DNAचं डुप्लिकेशन होतं किंवा रिप्लिकेशन होतं. तर DNA रिप्लिकेशन एका सेल सायकलमध्ये एकच वेळा होतं, कारण एका सेल सायकलमध्ये एकदाच काय येते, S फेज येते. आणि S फेज ज्यावेळी येते त्यावेळी DNAचं रिप्लिकेशन केलं जातं. त्यामुळे आपण असं म्हणूया, ज्यावेळी सेल रिप्रोड्यूस होते म्हणजे सेल डिव्हाइड होते त्यावेळी एका डिव्हिजनच्या वेळी एक वेळा DNA रिप्लिकेशन होतं. तर एक DNA रिप्लिकेशन एका सेल डिव्हिजनच्या वेळी होतं असं आपण म्हणूयात. तर ती S फेज की ज्यावेळी काय होतं, DNA रिप्लिकेशन होतं. आणि यावेळी DNA त्याच्यासारखाच दुसरा DNA मॉलिक्यूल फॉर्म करतो, म्हणून ह्या फंक्शनला म्हणलो आपण ॲटो कॅटॅलिटिक फंक्शन ऑफ DNA. आता DNA फॉर्म करायचं फंक्शन हे DNAच करायला लागलेलं आहे, तोच स्वतःसारखा दुसरा मॉलिक्यूल फॉर्म करतो आहे. म्हणून मग आपण ह्याला काय म्हणलो, तर ॲटो कॅटॅलिटिक फंक्शन ऑफ DNA. हा DNA दुसरा DNA कसा फॉर्म करतो याच्याविषयी माहिती 2 शास्त्रज्ञांनी दिली. या शास्त्रज्ञांची नावं लक्षात ठेवा, वॅटसन अँड क्रिक. DNAचं स्ट्रक्चर पण यांनीच एक्सप्लेन केलेलं आहे, आणि हाऊ DNA रिप्लिकेट्स त्याची इन्फॉर्मेशन जी आहे
ती याच दोन शास्त्रज्ञांनी दिलेली आहे. शास्त्रज्ञांचं नाव आहे वॅटसन अँड क्रिक. आणि त्यांनी जे DNA डुप्लिकेशनचं मॉडेल सांगितलं किंवा रिप्लिकेशनचं मॉडेल सांगितलेलं आहे त्याला म्हटलं तर सेमी कॉन्झर्वेटिव्ह मॉडेल ऑफ DNA डुप्लिकेशन बाय वॅटसन अँड क्रिक. आता आपण हेच मॉडेल जे आहे त्यांच्या पद्धतीनं कसं DNA रिप्लिकेशन होतं ते शिकणार आहोत. आता याच्यामधली फर्स्ट स्टेप असं म्हटलेलं आहे, फर्स्ट स्टेप इज ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स. आता न्यूक्लिओटाइड हा शब्द आपल्याला 11वीमध्ये गेलेला आहे, म्हणजे काय ते आपल्याला माहीत आहे. तरी पण आता एकदा परत बघूया आपण न्यूक्लिओटाइडचं स्ट्रक्चर म्हणजे काय. बघा, ही जी आहे ती डिऑक्झी रायबोज पेंटोज शुगर आहे. ही पेंटोज शुगर जी आहे रायबोज शुगर आहे. ह्या रायबोज शुगरचा हा फर्स्ट कार्बन आहे. पेंटोज म्हणजे 5 कार्बन असणार, तर ही रायबोज शुगर डिऑक्सी रायबोज शुगर त्याचा हा फर्स्ट कार्बन. फर्स्ट कार्बनला काय असणार आहे नायट्रोजिनस बेस. नायट्रोजिनस बेस कुठला असू शकतो ॲडेनाईन, थायमिन, सायटोसिन किंवा ग्वानिन. त्याच्यानंतर मग हा सेकंड कार्बन आहे, हा थर्ड कार्बन आहे, हा फोर्थ कार्बन आहे आणि फिफ्थ कार्बन रिंगच्या बाहेर येत आहे. आणि या फिफ्थ कार्बनला फॉस्फोरिक ॲसिड जोडलेला आहे, फॉस्फेट ग्रुप जोडलेला आहे. तर हे जे स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये नायट्रोजिनस बेस येतो, डिऑक्झी रायबोज शुगर येते आणि फॉस्फेट येतो, तर ह्या संबंध स्ट्रक्चरला, ह्या सगळ्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं न्यूक्लिओटाइड. आता ही जी न्यूक्लिओटाइड इथं आपण काढली आहे ही मोनोन्यूक्लिओटाइड आहे. मोनोन्यूक्लिओटाइड का, तर ह्याच्यामध्ये एकच फॉस्फेट आहे म्हणून. फॉस्फेट किती आहे, 1 आहे. मग आपण हिला काय म्हणलो मोनोन्यूक्लिओटाइड. तर एक नायट्रोजिनस बेस, डिऑक्झी रायबोज आणि काय म्हटलं आपण एक फॉस्फेट ग्रुप, यामुळे जे स्ट्रक्चर तयार झालं याला म्हटलं जातं न्यूक्लिओटाइड. आता ह्या न्यूक्लिओटाइडची नावं कशी आहेत. समजा नायट्रोजिनस बेस ॲडेनाईन असेल तर मग तिला म्हटलं जातं ॲडेनाईन न्यूक्लिओटाइड. समजा थायमिन असेल तर तिला म्हटलं जातं थायमिन न्यूक्लिओटाइड. समजा सायटोसिन असेल तर तिला म्हटलं जातं सायटोसिन न्यूक्लिओटाइड. आणि ग्वानिन असेल तर तिला म्हटलं जातं ग्वानिन न्यूक्लिओटाइड. तर अशी न्यूक्लिओटाइड. मग फर्स्ट स्टेप कुठली म्हणतो आहे आपण, ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड. इथं न्यूक्लिओटाइडचे नावं सांगितली बघा, डिऑक्झी ॲडेनाईन मोनोफॉस्फेट न्यूक्लिओटाइड, डिऑक्झी ग्वानिन मोनोफॉस्फेट न्यूक्लिओटाइड, डिऑक्झी सायटोसिन मोनोफॉस्फेट न्यूक्लिओटाइड, डिऑक्झी थायमिन मोनोफॉस्फेट न्यूक्लिओटाइड. अशा पद्धतीने ह्या न्यूक्लिओटाइड आहेत. ह्या सगळ्या न्यूक्लिओटाइडचं काय केलं जातं तर त्यांचं केलं जातं फॉस्फोरिलेशन. त्यांचं काय केलं जातं फॉस्फोरिलेशन. म्हणजे काय केलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप ॲड केले जातात. आणि फॉस्फेट ग्रुप किती ॲड केले जातात तर अजून 2 ॲड केले जातात. त्यामुळं मोनोफॉस्फेटचं कन्वर्शन होतं ट्रायफॉस्फेटमध्ये. त्यामुळे ही डिऑक्झी ॲडेनाईन ट्रायफॉस्फेट, डिऑक्झी ग्वानिन ट्रायफॉस्फेट, डिऑक्झी सायटोसिन ट्रायफॉस्फेट आणि डिऑक्झी थायमिन ट्रायफॉस्फेट. अशा पद्धतीनं मोनोफॉस्फेटचं कन्वर्शन ट्रायफॉस्फेटमध्ये झालं. लक्षात आलं का बघा तुमच्या, थायमिन मोनोफॉस्फेट त्याचं कन्वर्शन डिऑक्झी थायमिन ट्रायफॉस्फेटमध्ये झालं. आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी म्हणजे मोनोफॉस्फेटचं कन्वर्शन ट्रायफॉस्फेटमध्ये करण्यासाठी एन्झाईम लागतं. त्या एन्झाईमचं नाव आहे फॉस्फोरिलेज. आणि ही जी प्रोसेस आहे तिला म्हणतो आपण फॉस्फोरिलेशन. तर DNA रिप्लिकेशनमध्ये फर्स्ट स्टेप म्हणून बघतोय आपण ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स, की ज्याच्यामध्ये सगळेच न्यूक्लिओटाइड ॲडेनाईन, सायटोसिन, थायमिन, ग्वानिन ह्या सगळ्याच न्यूक्लिओटाइडचं मोनोफॉस्फेटचं कन्वर्शन कशामध्ये केलं जातं ट्रायफॉस्फेटमध्ये केलं जातं. प्रोसेसला म्हटलं जातं फॉस्फोरिलेशन. आणखी ह्यासाठी लागणारं एन्झाईम जे आहे त्याला म्हणतो आपण फॉस्फोरिलेज. तर ही फर्स्ट स्टेप इन DNA रिप्लिकेशन असं म्हणतो आहे. पण ॲक्च्युअली फर्स्ट स्टेप म्हणजे पहिल्यांदा हे होतं आणि मग बाकीच्या स्टेप होतात असं नाही. तर DNA रिप्लिकेशन स्टार्ट होण्याच्या आधी ही प्रोसेस चालू होते आणि सगळी प्रोसेस पुरी होईपर्यंत ही प्रोसेस चालू राहते. म्हणजे वेगवेगळ्या न्यूक्लिओटाइड्स जशा लागतील तसं तसं त्यांचं ॲक्टिवेशन हे करून घेतलं जातं. तर ही फर्स्ट स्टेप इन DNA रिप्लिकेशन ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स असं म्हणत असताना मी परत असं म्हणाले की ते सातत्यानं सुरू असतं. जसं DNA डुप्लिकेशनची प्रोसेस कंप्लीट होत येईल तोपर्यंत ॲक्टिवेशन जे आहे ते चालू राहतं आणि मोनोफॉस्फेटचं कन्वर्शन ट्रायफॉस्फेटमध्ये होत राहतं.